ज्या घरात खाता त्या घरात भगदाड पाडायला लाज नाही वाटत तुम्हाला? बापा म्हणू नको मला. जे स्वतःच्या बायको घरात काय करते कल्पना नाही तुला? काय केलंय तिने? निर्लज्जासारखी बघते बघ माझ्याकडे. पप्पा प्लीज, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते थेट बोला, लाज वगैरे काढू नका. लाज काढणारच तुझी मी. बोलतो आता, थेटच बोलतो मी. आपल्या ऑफिसमध्ये 10 लाखाचा घोटाळा झालाय आणि त्याचा मुख्य सूत्रधार तुझी बायको आहे हे ठामपणे सांगू शकतो मी. अच्छा, म्हणजे घारतोंडे जो इतका कॉन्फिडेंटली सगळं करत होता ते सिम्मीच्या बळावर. हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. विचार की तिला, कोणाचा कार असताना विचार तिला. काही हिंमत नाही तुझ्यात? बघते बघ कशी निर्लज्जासारखी. पप्पा तुम्ही काहीही बोलाल आणि मी ते ऐकून घेईन असं तुम्हाला वाटत असेल? ऐकावंच लागेल तुला. मी ठरवलं ना तो माणूस धडधडा बोललेला ठेवून, त्यावेळून पळतावी थोडी तुझी. आजोबा काय बोलताय तुम्ही? काकू, आजोबा बोलतायत ते खरंय? तू हे सगळं केलंयस का आणि कशासाठी? बोला बोला, तुम्ही सगळ्यात मलाच बोला. हे या नजरेने जे बघताय ना मला, त्याच नजरेने बघत राहा मला. पप्पा तर मला बोलतातच आहेत, पण ज्याला मी माझा मुलगा मानते त्याने सुद्धा मला चूकच ठरवलंय. काय करणार? सिमी वाईटच आहे, ठरवलंच आहे ना तुम्ही सगळ्यांनी. अगं पण पप्पा सांगतात ते सगळं काय आहे? ए बास, नाटक बाज आहे. रडायचं नाटक बंद कर जरा. आणि ते पप्पा काय म्हणतात ते कबूल करून टाक ना रडण्यापेक्षा. हो हो, मीच केलाय हा घोटाळा. पप्पा तुम्हाला सगळ्यांना हे जे ओरडून सांगतायत ना की सीमाने घोटाळा केलाय, बरोबर आहे त्यांचं. मीच केलाय तो फ्रॉड. पण का केला? अशी का वागली सिमी? हे तुमच्यापैकी कोणालाच विचारावं असं वाटलं नाही? काय आता तुला त्याचं कारण पण विचारायचं आहे आम्ही? हा, फार फार अपेक्षा वाढल्यात तुझ्या. आता केलंच ना कबूल, झालं, संपला विषय. आता काय परत? का करायचा नाही मी फ्रॉड? का करायचा नाही? काय स्थान आहे माझं या घरात? यश, इतक्या वर्षांनी आपल्या घरात परत आलास ना? बघितलंयस, यांच्यापैकी कोणी प्रेमाने माझ्याशी बोललंय का रे एकदा तरी? थांबलंय त्यांच्यापैकी कोणी माझ्यासाठी ब्रेकफास्टला, डिनरला? कधी थांबलेलं बघितलंयस? काय किंमत आहे माझी या घरात? आपल्याकडे एक वेगळी कंपनी आहे, ती मला चालवायला द्या म्हणाले, पण नाही. यश बरोबर मुंबई ब्रांचला जाते म्हणाले, पण नाही. लहान मुलांचा पॉकेट मनी जसा एका फटक्यात बंद करतात ना, तसे काल सगळ्यांचे कार्ड्स ब्लॉक केले त्यांनी. आणि कहर म्हणजे मला विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना की यश मुंबई ऑफिस मध्ये बॉस म्हणून नाही, एम्प्लॉई म्हणून वावरतो.
खोट आहे हे की मुंबई ऑफिस मध्ये तू एम्प्लॉय बनून आणि हा समीर बॉस म्हणून वावरतो. आई म्हणतोस ना मला? का फसवलंस तू मला यश? पप्पा, फ्रॉड हा फक्त पैशाचा सुचतो. आपल्या घरातल्या माणसांशी खोटं बोलून त्यांना फसवणं हा सुद्धा एक प्रकारचा फ्रॉडच आहे. आणि चुकीला शिक्षा असेल ना तर ती मला फक्त एकटीलाच का? यश, तू आपल्याच कंपनीमध्ये एम्प्लॉय म्हणून वावरतोयस? अरे काय चाललंय काय आहे? मला काही माहितच नव्हतं. तुला काय माहिती असतं तर काय तू मदत करायला जाणार होतीस? आणि एक मिनिट, त्यांनी हे खोटं सांगितलं पण त्याच्या मागे त्याचं काहीतरी कारण असू शकतं ना. असतील ना, कारण नक्कीच असतील. पण मग ती घरातल्या लोकांपासून लपवून ठेवण्याची काय गरज होती? का सांगितलं नाही सगळ्यांना? तुम्हाला सगळ्यांना वाटतं की तुम्हालाच फक्त यश बद्दल प्रेम आहे. जी काही दया माया आहे ती फक्त तुम्हालाच आहे. मी कोणीच नाहीये त्याची. अगं हो, पण मुळात यांनी हे सगळं करण्याचा आणि तुझ्या आजच्या घोटाळ्याचा काय संबंध आहे? आहे, संबंध आहे. मी हा घोटाळा मुद्दामच केला. म्हणजे तो करवून घेतलाय ह्यासाठी की या निमित्ताने का होईना पण हे सगळं प्रकरण माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मग तरी यश मला खरं सांगेल की तो ऑफिस मध्ये हे जे नाटक करतोय तो ते का करतोय, काय आहे नाटक. पण नाही, मी कोण आहे ना यशने मला हे सांगितलं ना त्याच्या आजोबांनी जे आता या घरातल्या सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप करतायत की मी घोटाळा केलाय. पप्पा, तुम्हीच मला सांगा, मला जर घोटाळाच करायचा असता तर मी तो इतक्या कमी रकमेचा 10 लाख इतक्या कमी रकमेचा का केला असता? ते पैसे तर मी यशकडे मागितले असते तरी त्याने मला सहज दिले असते. मग मी हा घोटाळा का केला पप्पा? तुमच्या आणि यशच्या वागण्यामुळे मी हर्ट झाले होते. काकू, काही बोलू नकोस तू यश, प्लीज. काहीच बोलू नकोस. परक केलंस तू मला एका क्षणात. या घरामध्ये फक्त तू एकटाच होतास जो माझ्याशी प्रेमाने वागत होतास. आणि मी ठरवलं होतं की जोपर्यंत या घरामध्ये कोणीतरी माझ्याशी प्रेमाने वागतील तोपर्यंतच मी या घरात राहणार आहे. तू होतास पण आता तूच नाही. आता मी या घरात राहू शकत नाहीये. मला निघायलाच पाहिजे. काकू हे बघ असं. पेकुचू इकडे बॅग भर आधी. आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडून इथून निघून चाललो. बॅग भर. वहिनी थांबा ना, नका ना जाऊ प्लीज. वहिनी नका जाऊ प्लीज. इज जाते जाते म्हणून नाटक, इज थांबा थांबा म्हणून नाटक. एक नंबरचे ढोंगी आहेत सगळे. हे बा असा तडकाफडकी निर्णय नको घेऊस प्लीज. नाही यश, मी आता इथे थांबवूच शकत नाही. कारण मी काहीही केलेलं नसताना घरातल्या सगळ्यांसमोर लाज निघाली आहे माझी. मी नाही सहन करू शकत आहे.
काकू एक मिनिट. काकू तू कुठेही जाणार नाहीयेस आणि यापुढे तुला तुला कोणीही काहीही बोलणार नाही. मी वचन देतो काकू, आय प्रॉमिस. आणि यापुढे तुझ्यावर कुठलाही आरोप करण्या अगोदर कोणालाही माझ्याशी बोलावं लागेल. आणि राहिला प्रश्न तू घर सोडून जाण्याचा, तर तू या कुटुंबाचा आणि या घराचा खूप महत्वाचा भाग आहेस. तू जर काय घर सोडून गेलीस तर यापुढे मी जो परदेशात निघून जाईन, मी या घरात परत कधी येणार नाही. आजोबा, तुम्हीच म्हणता ना की एखाद्याला चुकीचं ठरवण्या अगोदर निदान एकदा तरी त्याची बाजू ऐकून घ्यायला हवी. आपण काकूची बाजू ऐकूनच घेतली नाही आणि तीच कदाचित आपली चूक झाली आहे. प्लीज तिला माफ करा. या गैरसमजातून जेव्हा बाहेर येशील ना, त्याने माझी आणि हिची बाजू नीट समजावून सांगेन. माझा इतका अपमान, माझ्याच घरात इतका अपमान होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हाऊ डेअर. पाणी सुद्धा पिणार नाहीये मी घरामध्ये. काय काय करतेस तू? बस असं काही होणार नाहीये. तू कुठेही जाणार नाहीस. तू प्लीज जेवून घे आधी. नकोय हे मला यश, प्लीज. मी आणि पिकुचू हे घर सोडून निघून चाललोय. जो प्रकार झाला ना त्याने मी खूप हर्ट झाली आहे यार. मला काहीही नकोय प्लीज. तू मुलगा म्हणतेस ना मला, प्लीज ऐक ना माझं. थोडंसं खाऊन घे प्लीज. नको नको रे. हे बघितलं ना तर ते सगळे वाटतील की सिमी नाटक करते. तुला माहित नाही, गेल्या काही दिवसांमध्ये मला जो त्रास झालाय ना, आणि आता हा जो त्रास होतोय ना, तो तुला सांगूनही कळणार नाही. आपल्याच घरात मला काय काय ऐकायला लागलं. पप्पा काय वाटत ते बोलले मला. काकू, यापुढे तुला कोणीही काही बोलणार नाही. ओके, मी आहे ना. मला नाही आहे रे पैशांची हाव. खरंच सांगते मी ना आपल्या घरातल्या माणसांच्या प्रेमासाठी, त्यांच्या जिव्हाळ्यासाठी धडपडत असते मी. खरं गैरसमज झाला ते सगळ्यात. ऑफकोर्स आय नो काकू की तुला पैशांची हाव नाहीये. आय नो दॅट.
आणि मला हेही माहिती आहे की तू कमीत कमी पैशांमध्ये नीट संसार करशील. आय नो दॅट. नकोयत रे मला पैसे. मी खरंच सांगते, मला पैसे नकोयत. पण माझ्या पिकूचूचं काय? बघ ना, म्हणजे पिकूचू उद्या मोठा होईल, त्यालाही आहे ना त्याचं भविष्य. आणि कुठल्या आईला वाटत नाही रे की की आपला मुलगा सुखी व्हावा? सांग मला. बरोबर आहे काकू तुझं. हो ना. म्हणूनच मला असं वाटतंय की तू लग्न करावंस. हे बघ, हे बघ, माझ्यासाठी जसा माझा पिकूचू आहे ना तसा तू आहेस. पण समजा उद्या तू लग्न नाही केलंस आणि पप्पांनी सगळी संपत्ती देऊन टाकली लोकांना, तर माझ्या पिकूचूचं काय? मला नकोच आहेत ना पैसे, पण माझ्या पिकूचूचं काय? उद्या तो मोठा होईल, त्याला भविष्य आहे. आणि तुझा काका तर काय तुला माहितीच आहे. सत्यजित कधी जबाबदारी घेऊन समजून उमजून वागलाय का? या घरातली करती सवरती मीच आहे. मग मी तरी विचार करायला नको का रे? मला कळतंय काकू आणि मी सगळं समजू शकतो. हे बघ, यापुढे तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही हे मी प्रॉमिस करतो. तुला यापुढे काहीही लागलं, कितीही पैसे लागले तरी प्लीज मला सांग. आणि असंही मी फार काळ भारतात थांबणार नाहीये. आपला बिझनेस वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आणि तो आता मला वर्ल्ड वाईड करायचा आहे. सो आय एम गोइंग टू बी बिझी ट्रॅव्हलिंग. त्यामुळे मुंबई ऑफिसची सगळी जबाबदारी तुझ्यावरच असणार आहे काकू. तुला सांभाळायचं आहे ते. आता तरी जेवशील का प्लीज? यापुढे कधीही ना घर सोडून जायची भाषा करू नकोस. प्रॉमिस मी. प्रॉमिस मी काकू. तू म्हणतोयस म्हणून प्रॉमिस करते मी तुला. तू इतक्या मायेने मायेने माझ्याशी बोलतोस तर कसं सोडून जाऊ हे घर? थँक्यू. तू आणलंयस नाही. तुझ्यासाठी मी जेवते. हा यश. ए, तू खूप थकला असशील रे. तू पण जेवून घे आणि आराम कर. हा यश, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. थँक्यू. आणि तू खाऊन घे नक्की प्लीज. तू म्हणतोयस म्हणून. जगन्नाथ चौधरी, तुम्ही तुमच्या लाडक्या नातवासमोर मला खोटं पाडायचा प्रयत्न केलात. पण झालं काय? तुमचा डाव मी तुमच्यावरच उलटवला. हरलेली बाजी जिंकणं सिम्मीला चांगलं कळतं. त्यामुळे यापुढे सिम्मीशी पंगा घेताना 100 वेळा विचार करा.